हरिओम नमस्कार. चिन्मय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इतिहासातल्या अशा व्यक्तीची गोष्ट ऐकणार आहोत. जय शिवाजी जय भवानी म्हटलं की अंगात रंग संचारतं. त्या शिवरायांच्या सोबत अनेक मावळे होते, अनेक शूरवीर होते, निष्ठावंत होते आणि त्यांच्या बळाची ते योग्य उपयोग करत होते. यापैकी एका शिवाचं नाव आहे वीर बाजीप्रभू देशपांडे. आणि त्या वीराचं नाव घेतलं की अंगात रक्त कसं करतं. बघा, इतिहासामध्ये पन्हाळगडावर शिवाजी महाराजांवर सिद्धी जोहरचा वेढा घातला गेला आणि शिवाजी महाराजांचा जीव धोक्यात येईल असा प्रसंग आला. त्याच वेळेला त्या भयान शांततेच्या रात्री महाराजांनी निर्णय घेतला, इथून विशाळगडाकडे निघाला पाहिजे, पळ काढला पाहिजे. परंतु त्या घोड खिंडमध्ये सैन्य अडवायचं सिद्धी जोहरचं आणि महाराजांनी विशाळगडाकडे पसारवायचं हा बेत ठरला. महाराज विशाळगडाकडे निघालेत आणि बाजीप्रभू देशपांडेंनी सिद्धी जोहरचं सैन्य अडवून धरण्यासाठी घोडखिंडीमध्ये लढा दिला. पण शत्रूचं सैन्य प्रचंड होतं आणि मावळे मोजके होते. पण वीर बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्यासोबतचे मावळे यांनी असा काही लढा दिला की एकही शत्रूचं सैन्य पुढे सरकू दिले नाही. खूप वेळ लढल्यानंतर अगदी बाजीप्रभू देशपांडे यांच्या शरीरावर अनेक रक्ताच्या खुणा झाल्यात. शरीरातून वेगवेगळ्या भागातून रक्त वाहत होतं आणि तरी सुद्धा बाजीप्रभू देशपांडे अगदी वीरासारखे लढत होते. महाराज विशाळगडाकडे पोहोचणार आणि नेम असा ठरलेला होता की महाराज विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफांचे आवाज करायचे, म्हणजे इकडे कळणार की महाराज सुरक्षित विशाळगडावर पोहोचले. आणि वीर बाजीप्रभू अतिशय रक्ताने माखलेले होते. जीव कसा वसा करत होता, परंतु मनाचं धैर्य आणि निर्णय हा त्यांना लढवत होता. आणि त्यांचं युद्ध कौशल्य त्यांनी वापरून सैन्याला एक पाऊलही पुढे जाऊ दिले नाही. आणि त्यात जसा तोफांचा पहाटे पहाटे आवाज झाला तसा यांना कळलं की आता महाराज सुरक्षित पोहोचलेत आणि त्यांनी आपल्या जीवाचा त्याग केला. त्या घोडखिंडीचं नाव पुढे इतिहासामध्ये नंतर पावनखिंड झालं. पावनखिंड एक मार्ग नाही, एक खिंड नाही, परंतु त्या ठिकाणी जाऊन आल्यानंतर अगदी अंगात असा संचारतो आणि माणूस उठून जागा होतो. त्या वीर बाजीप्रभूंना आदराचा मानाचा मुजरा. आणि आपण यातनं काय शिकलं पाहिजे तर बघा, यातनं आपण एकच शिकलं पाहिजे की ध्येय कितीही मोठं असलं तर आपल्या मनाच्या निश्चयाने ते ध्येय निश्चिती पूर्ण केली पाहिजे. आणि पराक्रमी
माणसं केव्हाही ध्येयपूर्तीकडेच निघतात. हे आपण सर्वांनी शिकलं पाहिजे. निष्ठा, शिवरायांची निष्ठा आणि भगवंताची भक्ती, मनाचा निश्चय, दृढ निष्ठा आणि भगवत भक्ती यांचा संगम, त्रिवेणी संगम त्या बाजीप्रभू देशपांडेंचा आठवतो. आणि आठवतो तो जयघोष, हर हर महादेव, शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम, जय हिंदुस्तान, हरिओम.